नमस्कार, मी संदीप देसाई। आज गुढीपाडवा आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्यासोबतच तुमची आवडती वृत्तवाहिनी न्यूज 18 लोकमतला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत। गेल्या 11 वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच न्यूज 18 लोकमत आज एक यशस्वी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बनली आहे। त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे धन्यवाद। आपण बघतोय खरं तर शिशिराची पानगळ संपली की वसंताची चाहूल लागते आणि या वसंत ऋतूसोबत आनंद घेऊन येणारा सण म्हणजेच गुढीपाडवा। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये येणारा हा पहिला दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। तर घरोघरी गुढ्या उभारल्या जातात आणि आनंदमय आणि चैतन्यमय वर्षाची सुरुवात आजपासून केली जाते। आणि गुढीपाडव्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं खास वैशिष्ट्य म्हणजे शोभायात्रा। आपण थेट जाणार आहोत गिरगावला। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय गिरगावचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे शोभायात्रा, मोठमोठ्या रांगोळ्या आणि सगळीकडे भरलेला उत्साह। काय सांगशील, काय वातावरण आहे गिरगावचं? काय सांगायची गरज नाही, कारण आपण इथे माझ्या मागे बघू शकतो जो काय मराठी साज आणि थाट आहे तो थेट आपण इथे बघू शकतो। आपल्या प्रेक्षकांना आपण थेट दाखवतो। सर्व मराठी तरुणी जी आहे त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि फेटे घालून गुढी उभारून बाईकवरनं निघालेले आहेत आणि ह्या सगळ्या गुढीपाडव्याच्या उत्साहात ते आपल्या देशाच्या सीमेवरती जे आपले जवान शहीद होतात त्यांना देखील आपल्या तरुणी विसरलेले नाहीत। अमर जवानचा एक स्तंभ आणि ज्योत जे ते आपल्याला इथे होताना आपण ताईंना विचारणार, ताई तुम्ही दरवर्षी अग्रणी असता या बाईक रॅलीमध्ये, महिलांना काय सांगाल? काय महिलांमध्ये म्हटलं तर आता मला या 16वं वर्ष चालू आहे, पण खूप मजा येते आणि महिला आता वाढल्यात। तर महिलांबद्दल सांगण्याचं म्हटलं तर गृहिणी आहेत त्या पण बाहेर आलेल्या आहेत। आणि मी थीम ही अमर जवान श्रद्धांजली म्हणून मी एक अनेक मुली जे आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आहेत आणि एका महिलेने तर थेट आपले आर्मीचे जवान जे आहेत त्यांचा जो ड्रेस असो, जो युनिफॉर्म असो, त्या युनिफॉर्मची एक साडी नेसून आलेली आहे। काय सांगशील तुझ्या साडीवर? खूप नमस्कार, माझ्यातर्फे सगळ्या महाराष्ट्रांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा पेहराव करण्याच्या मागे एवढंच उद्दिष्ट आहे की आपले जे जवान आहेत त्यांच्यासाठी आणि अभिनंदन सरांसाठी म्हणून त्यांच्या सगळ्यांचा एक मान सन्मान म्हणून मी हा परिधान केलाय पोशाख। आपल्या डिफेन्सला सॅल्यूट करण्यासाठी? येस येस, ऑफकोर्स, दॅट्स वाय। इतरही काही महिला त्यांचं बाईक जर आपण बघितली पूर्ण मोर पिसांनी सजवलेली आहे। काय सांगाल तुमचा फेटा? ही बेसिकली शिंदेशाही पगडी आहे आणि ही ह्यावर्षी डेडिकेटेड आहे आपल्या 18व्या शतकातील पानिपतच्या लढाई जे फेमस होते महाजी शिंदे। कारण ह्यावर्षी आमची कॉन्सेप्ट संकल्पना पण ही आहे की ज्योतीने तेजाची आरती। त्यांनी अफगाणिस्तानच्या रूलर तिथल्या राजाला चांगली झुंज दिली होती आणि अशा ह्या व्यक्तींना म्हणजे त्यांनी ब्रिटिश अँग्लो मराठा वॉरमध्ये पण ब्रिटिशांना झुकवलं होतं। तर अशा ह्या वीर योद्धांना आजच्या जगात आजच्या नवीन पिढीला आणि समाजाला त्यांना त्यांच्याविषयी सांगणं हे थोडंसं मी ट्राय करते ह्या वेळेस। तुम्हाला काय वाटतं? सॉरी, मी ऐकलं नाही, सॉरी। हो, नटून आलो आहे। ॲक्च्युली हे आमचं हिंदू नववर्ष आहे, तर आम्हाला बेसिकली आम्ही हे डिस्प्ले इकडे करतोय आमच्या स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये। हे सांगितलं आहे की ज्योतीने तेजाची आरती, याचा अर्थ हे आहे, हे रामायणातलं कथेतलं एक भाग आहे ज्याच्यात आम्ही इथे हे डिस्प्ले करतोय की आम्ही नवीन मुली असून, नवीन पिढीच्या मुली असून सुद्धा आम्ही बुलेट पण राईड करू शकतो आणि आम्ही आमच्या साड्या पण घालून मिरवू शकतो। ही आमच्या शोभायात्रेची गिरगावच्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य। अजून आपण वैशिष्ट्य मागच्या बाजूला जर बघितलं तर सर्वत्र आपल्याला मुली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या थाटामाटात आपल्याला इथे पाहायला मिळतात। सर्वजण नटून थटून आलेले आहेत, काही आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये देखील आलेले आहेत। अनेक तरुणी इथे आपण पाहत असाल सर्वत्र त्या नटून थटून आलेल्या आहेत। सगळेजण आपलं स्वतःचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक वेगळा लुक जो आहे तो आपल्याला या सर्वांकडे पाहायला मिळतो। आपण अजून काही तरुणीशी बोलणार आहोत ज्यांनी वेगळा थाट केलेला आहे। काय सांगा, तुमचा लुक खूप अट्रॅक्ट आहे, काय सांगाल त्याबद्दल? हॅलो, खूप छान, म्हणजे एकूणच फेटे आणि सर्व काही छान आहे। काय वाटतं तुम्हाला? छान वाटतं। हॅपी गुढीपाडवा। तुम्ही काय सांगाल? हॅपी गुढीपाडवा। तुम्हाला काय वाटतं? मुझे क्या लगता है, आपको क्या लगता है? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है गुढीपाडवा। मराठी नहीं है फिर भी आप मराठी रैली में आए, क्या बात है? आई एम अ मुस्लिम, बट मुझे बहुत पसंद है ये। क्या बात है? आप मराठी नववर्ष में आपको गुड़ी पाड़वा की बहुत हार्दिक शुभकामनाएं, लेकिन आप क्यों आना चाहते हैं? क्यों, किस तरह से? मैं इनमें मिलना चाहती हूँ, इनसे अलग नहीं रहना चाहती हूँ। आपका नाम क्या है? मेरा नाम आफ्ताब जहाँ है।
जी तो रैली में कैसे आपकी कोई तो फ्रेंड होगी? जी हाँ, हम ग्रुप के द्वारा आए हैं जी। हमारा राइडर ग्रुप है, हम राइडर ग्रुप के जरिए आए हैं जी जी जी। आपके घर वालों ने कैसे सपोर्ट किया? जी हमको पूरी परमिशन है, हमारे डैडी मम्मी का पूरा सपोर्ट है, भाइयों का सपोर्ट है। हमेशा अलग लुक में रहते, आज मराठा में जो लुक है उसमें हमेशा मैं तो चाहती हूँ, मैं महाराष्ट्र की हूँ, मैं मुंबई की हूँ, तो मैं ऐसे ही लुक में रहूँ। घर वाले भी पसंद करते? जी जी, बहुत पसंद है सबको। आपको बहुत बहुत शुभकामनाएं भूलगे पावडे. तर आपण बघतोय की एक मुस्लिम तरुणी आहे, मात्र ती मराठमोळ्या वेशभूषेमध्ये आपल्याला इथे आलेली पाहायला मिळते आणि हेच खरं मुंबईचं वैशिष्ट्य आहे आणि मुंबईचं स्पिरिट सुद्धा आहे. आपण इतर मुलींकडे जाणार. काय वाटतं आज तुम्हाला, कसा गुढीपाडवा आहे? खूप मस्त आहे. गिरगावातला गुढीपाडवा म्हणजे जल्लोष तर असतोच दरवेळेला, खूप मजा येते. गुढीपाडवा म्हणजे गिरगावची शान. तर गुढीपाडवा म्हणजे की सगळं एक्सायटेड, काही असं सगळे कुटुंब पूर्ण अख्ख्या मुंबईमधून गुढीपाडव्याला गिरगाव म्हणजे येणारच असं आहे. आपण इतरही मुलींकडे जाणार. काय तुम्हाला वाटतं आज एकदम खूप नटून थटून थाटात आलेला आहात मराठमोळ्यासाठी? ये हमारा फर्स्ट रैली है एज ऑफ नाउ, सो अभी इतना एक्सपीरियंस नहीं है. आपका नाम क्या है बताइए? उर्वी पटेल. उर्वी पटेल. अच्छा, तो आप गुजरात से हो, लेकिन मराठी नववर्ष दिन में आप सहभागी होगे, हाँ. कैसे लगता है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत एक्साइटमेंट है. बहुत एक्साइटमेंट है. हम लोग भी गुजरात से ही है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. और हमारा फर्स्ट टाइम है, इसलिए हम लोग ज्यादा एक्साइटेड है अभी. हाँ, क्योंकि हमने फर्स्ट किया था. मराठी नववर्ष में आप बाइक रैली करेंगे मराठी, तो उल्टा बोलते स्टीरियोटाइप छोड़ो और कुछ अभी नया करो. जरूरी नहीं है गुजरात है तो गुजराती रहो और यही सब करो. पार्टिसिपेट लो. यही मुंबई की कहाणी. हाँ, सब में पार्टिसिपेट लेनी जरूरी है. तर आपण बघतोय की मुंबईकरांचं स्पिरिट काय हे आपल्याला या गुढीपाडव्याच्या गिरगाव मधल्या रॅलीमधून पाहायला मिळतोय. मुस्लिम तरुणी असतील किंवा गुजराती तरुणी असतील, त्या मराठमोळ्या लुकमध्ये आपल्याला इथे या मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत आहे. सर्वजण खुश आहेत. गुढीपाडव्याची प्रभात फेरी जी आहे तिला सुरुवात झालेली आहे आणि अग्रस्थानी आहेत या सर्व बाईक रॅलीतल्या तरुणी. आपण मागे बघत असाल, खूप मोठी अशी ही बाईक रॅली जी आहे ती गिरगावच्या रस्त्यांवरनं पुढे निघालेली आहे. खूप मोठं वैशिष्ट्य आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाईकवरनं या सगळ्या तरुणी ज्या आहेत त्या पुढे चाललेल्या. आणखीन एका ताईशी आपण बोलणार आहोत जिने फायटर प्लेन जे आहे ते आपल्या बाईकवरती लावलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? फायटर प्लेन ठेवलंय तुम्ही? हा, ते आता जो अटॅक झाला त्याच्यासाठी त्यांना शहीदांना काय, ते जे शहीद झाले त्यांच्यासाठी काहीतरी एक म्हणून मानवंदना म्हणून हे मी थीम केलेलं आहे. म्हणजे बाईकवर देखील तिरंगा आहे. गुढीच तुम्ही तिरंग्याने उभारली आहे? हो हो, माझी गुढी पण तिरंगाची आहे, माझ्या हातामध्ये बँगल्स पण तिरंगाचे, इव्हन माझ्या नथमध्ये पण तिरंगा आहे आणि माझ्या डोक्यावर पण तिरंगा आहे. सो नस नस में तिरंगा आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण आहोत. हा मी संदेश लोकांना देते आहे की लोकांनी खरंच त्यांचा खूप रिस्पेक्ट करावा. अगदी बरोबर आहे. देशाच्या सीमेवरती जवान तैनात आहेत आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. म्हणूनच आपण देशभरामध्ये असे उत्साह आणि उत्सव जे आहेत ते आपण साजरा करू शकतो. त्या सर्व जवानांना एक मानवंदना सलामी देण्यासाठी एकूणच तिरंग्याने संपूर्ण ज्या महिला आहेत त्या इथे या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय की गिरगाव मधली दृश्य आपण काही वेळापूर्वी बघितली. ब्रेकला जायच्या अगोदर शोभायात्रा निघणार आहे, तर रणरागिणी सगळ्या बाईकवर वेगवेगळ्या थीम घेऊन जात आहेत. यानंतर जाणार आहोत डोंबिवलीला, कारण डोंबिवलीमध्ये सुद्धा शोभायात्रा निघालेली आहे. मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर यामध्ये सहभागी झालेत. नेते, अभिनेते, गायक सगळे सहभागी झालेले आहेत. सलील कुलकर्णी सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला. या सगळ्या डोंबिवलीतल्या उत्साहाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि त्याचबरोबर सलील कुलकर्णी यांच्याशी बातचीत सुद्धा केली. बघूयात. डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये यावेळी एक चेहरा जो आहे, तसा डोंबिवलीकरांना हा चेहरा जो आहे तो नवीन नाहीये. कारण का सलील कुलकर्णी जे आहेत ते वारंवार डोंबिवलीला येत असतात, त्यांच्या डोंबिवलीवरती विशेष प्रेम आहे. पण यावर्षी ते विशेष शोभायात्रेला आलेले आहेत. सलीलजी, तुम्ही शोभायात्रेला विशेष करून आलात, काय विशेष आहे यावेळी? खूप वर्ष ऐकतो या स्वागत यात्रा, शोभायात्रा जी आहे. मुळात अशा काही जागा ज्या महाराष्ट्रात आहेत की ज्यांनी अजून आपल्या सगळ्या परंपरा फार छान जपलेल्या आहेत. मध्ये वाचनापासून भाषेपासून सगळे उत्सव, त्याच्यातलं डोंबिवली एक महत्त्वाची जागा आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथे यायला पाहिजे असं बरेच दिवस डोक्यामध्ये होतं आणि हा जो विशेषतः तरुण पिढीचा सहभाग आहे तो खूप आनंद देणार आहे की आपल्या या परंपरा हे जपतायत आणि पुढेही नेतात, नुसते जपत नाही. एक या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या शोभायात्रेमध्ये विविध देखावे